नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या 14 नंबरच्या अभ्यासपत्रिकेत संत एकनाथांच्या ग्रंथ कर्तृत्वाचा किंवा त्यांच्या वाङ्मयीन कार्याचा विचार करत होतो. यामध्ये त्यांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत त्यातले प्रमुख ग्रंथ इथे दिलेले आहेत अभ्यासक्रमात. त्यामध्ये चतुश्लोकी भागवत, एकनाथी भागवत या ग्रंथांचा आपण विचार केला. त्याशिवाय त्यांनी रुक्मिणी स्वयंवर हा एक ग्रंथ लिहिलेला आहे. तोही म्हणजे महाराष्ट्रीय संस्कृतीचं जे प्रतिबिंब दिसे किंवा एकनाथकालीन समाज परिस्थिती जी आहे त्या सगळ्याचं दर्शन घडवणारा ग्रंथ आहे. पण आता तो आपल्याला इथे अभ्यासक्रमात नाही. पण ज्यावेळेला तुम्ही मुळातनं काही एकनाथांच्या एकूणच ग्रंथ कर्तृत्वावरती वाचन कराल त्यावेळेला रुक्मिणी स्वयंवराबद्दल माहिती घ्या. हाही ग्रंथ जो आहे तो भागवताच्या दशम स्कंदातल्या 144 श्लोकांवर लिहिलेला आहे. 18 अध्याय त्यामध्ये आहेत आणि 1711. तर आपण आता आपल्या अभ्यासक्रमातला जो ग्रंथ आहे त्याकडे वळूया. म्हणजे भावार्थ रामायण हा एकनाथांचा महत्त्वाचा ग्रंथ. मित्रांनो, ही जी रचना आहे भावार्थ रामायणाची, ही एकनाथांची अखेरच्या काळातली रचना आहे. म्हणजे तो त्यांचा अखेरचा ग्रंथ म्हटला तरी चालेल. यात पहिल्यांदा कृष्णकथा आलेल्या आणि म्हणजे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये कृष्णकथा आलेली आहे आणि उत्तरार्धामध्ये श्रीराम कथा आली. पण दुर्दैव असं की ही कथा एकनाथांची अपुरी राहिली. कारण पहिली 5 कांडे आणि 6व्या कांडातला 44वा अध्याय लिहून झाल्यानंतर इसवी सन 1599 मध्ये एकनाथांचं निधन झालं. म्हणजे या ग्रंथाची रचना होत असतानाच एकनाथांचं निधन झालं. त्यामुळे ती रचना अपूर्ण राहिली. पण त्यांनी जे लिखाणाचं काम केलं त्यात जवळजवळ 25,000 ओव्या त्यांनी लिहून ठेवल्या होत्या. 6व्या कांडात उरलेले जे 48 अध्याय आणि शेवटचं 7वं कांड जे आहे ते एकनाथांचा एकनिष्ठ शिष्य जो आहे गावबा त्याने पूर्ण केला. आणि गुरुशी एकरूप होऊन इतकी ती कथा बेमालूमपणे त्यांनी एकजीव केली की ते सगळं काव्य जे आहे भावार्थ रामायण हे एकनाथांचंच वाटावं इतका दोघांच्याही त्या लिहिण्यामध्ये साम्य आलेलं आहे. त्यामुळं आज हा ग्रंथ जो आहे तो आपल्याला जवळजवळ 40,000 ओव्यांचा उपलब्ध आहे आणि पूर्ण रूपामध्ये. म्हणजे भावार्थ रामायणाची ही रचनेचा हा संदर्भ महत्त्वाचा आहे की पहिली 5 कांड आणि 6व्या कांडातल्या 44 अध्यायांचं लेखन फक्त एकनाथांनी केलं होतं. पण नंतरचं काम त्यांचा शिष्य गावबा यानं ते लिहून पूर्ण केलं आणि जो सांधा होता कथेचा तो जुळवला. तर असे ग्रंथ, या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला ग्रंथारंभी श्री गणेशाचं वंदन येतं. भावार्थ रामायण चालवी वेगे असा आशीर्वाद गणपतीनेच आपल्याला दिला असं नाथ सांगताना दिसतात. त्याचबरोबर ही कथा जी आहे ही श्रोत्यांनी आणि संतांनी ऐकण्यासाठी आग्रह धरतात.
आम्हासी आवडे रामकथा, तेथेही तू रसाळ वक्ता, तरी स्तुती सांडून आता वदे ग्रंथासी अर्थान्वये, असा आग्रह धरतात. तर हे सांगताना ही जी कथा लिहिण्याची प्रेरणा मिळाली ती आपल्याला श्रीरामानंच दिली असं नाथ अत्यंत नम्रपणे सांगताना दिसतात. आता म्हणजे इथं जरी हा ग्रंथ ते लिहित असले तरी प्रेरणा ही श्रीरामाची आहे. परमार्थ हेच त्यांच्या रामकथेचं प्रयोजन आहे. ही रामायण म्हटलं की आपल्या लक्षात येतं की ही रामाची कथा असणार आहे. तर ही असली रामाची जरी कथा असली तरी परमार्थ हेच त्यांच्या रामकथेचं प्रयोजन आहे. आपलं प्रयोजन साध्य करण्यासाठी मग त्यांनी चातुर्यानं अनेक रूपकांचा वापर केला आहे आणि ज्या व्यक्तिरेखा आलेल्या आहेत, उदाहरणार्थ दशरथ म्हणजे राजा दशरथ, कौसल्या, कैकेयी, राम राम यांच्याबरोबरच लक्ष्मण, भरत, विश्वामित्र, वशिष्ठ असे जे व्यक्तिरेखा आले त्या रूपकाच्या आधारे येताना दिसत आहेत. आणि सीता आणि राम यांचं वर्णन करताना एकनाथांनी सीता जीव आणि राम हे जीवन किंवा सीता ही शर्करा तर राम ही गोडी अशा सुंदर उदाहरणातनं या दोन व्यक्तिरेखा भक्तीच्या रूपामधनं उभ्या केलेल्या आहेत. म्हणजे इथं राम आणि सीता हे वेगळे वेगळे नाहीत, एक अद्वैतपणा जो आहे, अद्वैत भक्तीचा आदर्श जो आहे तो इथं उभा केलेला आहे. राम दर्शनासाठी जाताना बिभीषणाने आणलेली शिबिका अवेरून सीता पायीच चालत जाते. त्यावेळेला पारका पायी राम सापडे तरी साधका शिणती बापुडे, यातनं असं या सीतेच्या उद्गारातून नाथांनी ईश्वर प्राप्तीसाठी लोकांना एक सल्ला दिलाय की आपणही झटत राहावं. तर ही रूपकात्मक भाषा या ग्रंथामध्ये अधिक येते. अध्यात्म हा खरं तर थोडासा बोजड विषय होऊ शकतो, पण ते अगदी रसाळपणे सोप्या पद्धतीनं लोकांना सांगण्याचा प्रयत्न नाथ करताना दिसत आहेत. जसं राम हे आदर्श व्यक्तिरूप आहेत, त्याचबरोबर राम भक्त हनुमंत याचेही व्यक्तिरेखा इथे येते. हनुमंताविषयी नाथांच्या मनात भक्तिभाव आहे. तर अध्यात्म निरूपण करत असताना तत्कालीन जी सामाजिक परिस्थिती आहे त्याच्याही नोंदी ते करताना इथे दिसत आहेत. कारण ज्या वेळेला एकनाथांचा कालखंड आहे हा मध्ययुगातला, त्यावेळेला इथे यवनी राजवट आहे आणि मग ही यवनी आक्रमणं, त्यातनं होणारे अत्याचार, हिंदूंचं नैतिक अधःपतन याही गोष्टी नाथ टिपताना दिसतात. समाजातील अहंकारी ब्राह्मण, ढोंगी संन्यासी यावरही ते ओरखडे ओढतात. तर एकनाथां ही तत्कालीन परिस्थिती होती. तर त्याच्याबद्दलची चीड त्यांची मनातली रावणाविषयी जे वर्णन केलं आहे त्यावेळेला ती दिसून येते. तर राम आणि रावण युद्धाचं वर्णन करताना त्यांचा स्वधर्माचा जो अभिमान आहे तोही व्यक्त होताना इथे दिसतो. तर स्वराज्य किंवा स्वधर्म जे आहे तर ते
निर्माण होत असतं त्याला एक भूमिका तयार व्हावी लागते आणि ती करताना एकनाथ इथे त्याग, कर्तव्य, भक्ती, स्वधर्मनिष्ठा, मानवता या आदर्श जीवनमूल्यांची ओळख करून देताना या ठिकाणी आपल्याला दिसतात. तर एकूणच जर बघितलं तर रामायणासारख्या ग्रंथामध्ये अनेक व्यक्तिरेखा आलेत. म्हणजे ही अनेक चरित्र आहेत. त्यातलं आदर्श जे चरित्र ते रामचरित्र आणि समकालीन जे तुलसीदास आहेत त्या म्हणजे ज्याने रचना केलेल्या आहे रामचरित्र मानस वगैरे सारखे जे ग्रंथ आहेत, अनेकांनी रामायणावरती या मध्ययुगीन काळामध्ये काव्यरचना केलेली दिसते. तर त्याचाही त्यातली भूमिका इथे आढळत नाही. म्हणजे स्वतंत्रपणे हे काव्य नाथांचं आलेलं दिसतं. ज्ञानी लोकांना परमार्थबोध म्हणजे निवळतो, म्हणजे त्यांचं मन शांत करतो. पंडितांना पदबंध सुकवतात, पण सामान्य जणांना मात्र कथा विनोद आवडतो. नाथांनी आपल्या सामान्य भाषेत अगदी सोप्या तत्कालीन जी लोकभाषा आहे त्या लोकभाषेमध्ये अत्यंत रसाळपणे हे भावार्थ म्हणजे रामायणाचा भावार्थ इथे सांगितलेला आपल्याला दिसतो. तर रामभक्तांना संदेश देणारी रामाच्या रूपानं जे आदर्श जीवनमूल्य आहेत त्यांची पेरणी करणं. आता बघा, मगाशी आपण बघितलं की राम हे आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या रूपानं आपल्याला नीती, त्याग, भक्ती, मानवता, धर्मनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा यासारख्या मूल्यांची जोपासना करता येते. म्हणजे ही मूल्य आपण स्वीकारावीत. जसं ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका, तसे हे एकनाथांचं भावार्थ रामायण म्हणूनही आपल्याला विचार करता येतो. आणि अत्यंत सुंदर म्हणजे रामाचं चिंतन मनन यामध्ये होताना दिसतं. राम आणि सीता यांचं एकरूपत्व हाही महत्त्वाचा भाग इथे येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तत्कालीन व्यवस्थेचा विचार केला तर ही कथा लोकांपुढे येणं महत्त्वाचं होतं की अन्याय अत्याचार विरोधात किंवा दुष्ट प्रवृत्ती विरोधात कसं लढावं, संघर्ष करावा याचं दिग्दर्शन. म्हणजे राम रावण युद्ध हे जरी रामायणातलं असलं तरी प्रत्यक्ष जी मध्ययुगीन काळातली परिस्थिती आहे, यवनी साम्राज्य वगैरे त्यांच्यामुळं होणारे अत्याचार याविषयी जनसामान्यांमध्ये लढण्याचं बळ देण्याची भूमिका असावी असं आपल्याला वाटतं. तर हे एक काव्य भावार्थ रामायण इथे महत्त्वाचं ग्रंथ एकनाथांचा आपल्या पुढं अभ्यासासाठी आहे. आतापर्यंत जे एकनाथांचे आपण ग्रंथ बघितले त्यात चतुश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण यासारखे प्रमुख ग्रंथ ते मी मगाशी उल्लेख केला. तो रुक्मिणी स्वयंवर हाही ग्रंथ भागवताच्या दशमस्कंदावरचा उल्लेखनीय आणि तितकाच महत्त्वाचा आहे. त्यानंतर जी रचना येते ती म्हणजे स्फुट असं लेखन जे एकनाथांनी केलं त्यामध्ये काही स्फुट प्रकरणं त्यांनी लिहिलेले आहेत. तो आता इथे आपल्या अभ्यासाचा विषय नाही तरी सुद्धा माहितीसाठी म्हणून हस्तामलक, स्वात्मसुख, शुकाष्टक, आनंदलहरी, गीतासार, चिरंजीवपद, गीता महिमा यासारखी बरीचशी स्फुट प्रकरणे
लिहिलेले आहेत. याची ओवी संख्या जर बघितली तर जवळजवळ 4000 इतकी होताना दिसते. तर यामध्ये सुद्धा पुराणातली जी आख्यानं आहेत ती येताना, उदाहरणार्थ ध्रुव, सुदामा, प्रल्हाद, या या हे जे भक्त आहेत ते, त्याचबरोबर नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, चोखामेळा इत्यादी जी संत आहेत त्यांच्या चरित्र समोर येतात. आणि ह्या सगळ्या चरित्रांमधनं एकच गोष्ट समोर येते, ती म्हणजे भक्ती. भक्तीचा बोध समाजास केला पाहिजे, ही भूमिका नाथांची जी आहे ती या स्फुट प्रकरणातनं आपल्याला दिसते. तर हे जे झालं ते म्हणजे ही अशी ग्रंथरचना त्यांनी केलेली आहे. आता जो राहिलेला भाग आहे तो गवळणी आणि भारुडाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एकनाथांच्या या ग्रंथसंपदेवरती म्हणजे आता ही अभंग, पदे, गवळणी, भारुड अशी पद्यमय जी रचना आहे ती केली आहे. ही सुद्धा चतुश्लोकी भागवत, एकनाथी भागवत भावार्थ आपण पाहिलं की हे सुद्धा पद्य रचना आहे. ओवी या छंदामध्ये, ओवी या छंदामध्ये ती रचना केलेली आहे. मूळ जो आधार आहे तो काही ग्रंथांना भागवताचा आहे, रामायणाचा आहे. तर स्वतंत्रपणे काही जी रचना आहे ती केलेली आहे. संत एकनाथांचे गुरु जे जनार्दन स्वामी आहेत त्यांच्या कृपेमुळे हे सगळं लेखन होतंय. हेही संत एकनाथ पदोपदी म्हणजे आपलं जे कर्तृत्व आहे ते गुरुचरणी अर्पण करताना दिसतात. तर मित्रांनो, इथेच आपण थांबूया. पुढच्या भागामध्ये गवळणी, अभंग, भारुड, पदे जे आहेत त्या संदर्भात आपण माहिती घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.